और इस समय एक बड़ी खबर आ रही है, ये मोदी कतर के अमीर तमीम बिन हमद से मिले हैं। इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, कतर ने मौत की सजा पाए सभी 8 भारतीयों को रिहा कर दिया है। मैंने वचन दिया भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा। विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी आज हम आपके सामने खड़े नहीं होते नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, काही बातम्या राजकारणाच्या भावगर्दीमध्ये राहून जातात आणि देशासाठी अभिमानाची आणि एक आनंदाची बातमी सुद्धा आपल्याकडून कधीतरी ह्या खूपच राजकारण झाल्यामुळं मागे पडते. पण असं वाटलं की आज ही बातमी आपल्याला देऊन टाकावी. ऑक्टोबर 2022 पासून कतारमध्ये आपल्या देशातले माजी नौसैनिक 8 माजी नौसैनिक, माजी अधिकारी कतार इथल्या जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं आणि ते एका खाजगी कंपनीमध्ये, कतार येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. त्या कंपनीचं नाव अल दायरा ही एक कंपनी, आणि हे माजी नौसैनिक इथं खाजगीरित्या काम करत होते आणि कतारला इटलीकडून एक पाणबुडी घ्यायची होती आणि मग त्या संबंधी कतारचं असं म्हणणं आहे की हे लोक इस्रायलसाठी गुप्तहेर किंवा हेरगिरी करत होते, असा आरोप कतार सरकारने यांच्यावर ठेवला आणि मग त्यातून त्यांची अटक झाली आणि इथल्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आता ऑक्टोबर 2022 पासून जवळजवळ 17-18 महिन्यापासून हे लोक कतारच्या जेलमध्ये बंदिस्त होते. समोर मृत्यू दिसत होता आणि इस्लामिक कायदे, इस्लामिक राष्ट्र, काही शरियाचे कायदे असतील आणि अतिशय कडक आणि अतिशय दंत किंवा दात असलेले कायदे या इस्लामिक राष्ट्रांमध्ये असतात. त्यामुळं या 8 लोकांचं जीवन जवळजवळ संपल्यासारखं होतं. आणि मग प्रश्न येतो डिप्लोमॅसीचा, परराष्ट्र धोरणाचा. मग आपल्या देशातले नागरिक कुठं परराष्ट्रामध्ये काम करत असतील तर त्यांची जबाबदारी सुद्धा आपल्या सरकारवर असते. कारण हे नौसैनिक जरी रिटायर झालेत तरी पण त्यांनी देशासाठी अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि यांच्या रिटायर लाईफमध्ये ते दुसऱ्या देशामध्ये काम करतात. तो त्यांचा खाजगी प्रश्न होता, तरी पण एक जबाबदारी म्हणून किंवा भारताच्या कुठल्याही नागरिकाचा, मग तो कुठल्याही देशामध्ये काम करत असेल तर त्याला वाचवण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजे. याच एकमेव धोरणातून नरेंद्र मोदींनी विशेष असे प्रयत्न करून आणि कतारचे राष्ट्रपती तामिम बिन हमद अल थानी हे नरेंद्र मोदींचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि भारताची डिप्लोमसी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुद्धा एक डिप्लोमसीमध्ये हातखंडा आहेत. त्यामुळे या लोकांना वाचवण्यामध्ये भारताला यश आलं आणि विशेषतः नरेंद्र मोदींची जी काही परराष्ट्र धोरण आहे या धोरणाचा विजय झाला आहे
आणि यासाठी परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा अतिशय मोठं काम केले. म्हणूनच आज हे लोक 8 नौसैनिक या फाशीच्या शिक्षेमधून त्यांची मुक्तता झाली. 7 लोक भारतात परतले. एक अधिकारी अजून कतारमध्येच आहे, पण त्याची पण सुटका झालेली आहे. आता त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला आहे, कारण मृत्यूदंड ही शिक्षा अगदी शेवटची आहे आणि 17-18 महिने ह्या लोकांनी अक्षरशः मृत्यूच समोर बघितला. त्यांच्या दृष्टीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अक्षरशः देवच ते समजतात, कारण ज्यांच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा झाली त्यांच्यावर ही काय परिस्थिती 17-18 महिने ओढवली होती हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि या अशा सगळ्या गोष्टीमध्ये अनेक प्रकारच्या टीका टिप्पण्या, मग भारतातले काही देशविरोधी पत्रकार म्हणा किंवा विरोधी पक्षातले नेते म्हणा, यांनी ज्यावेळेस ह्या लोकांना अटक झाली, फाशीची शिक्षा झाली, तेव्हा अनेक प्रकारच्या टीका नरेंद्र मोदींवर किंवा सरकारवर केल्या. त्या अगोदर आपण बघा. हमारे 8 नेवी मैन वहाँ फांसी की कतार में खड़े हुए हैं. क्या करते हैं सरकार, हमें पता नहीं. भारत की नौसेना के 8 पूर्व अधिकारियों को कतर में सजाए मौत सुनाई गई है, तो सरकार हाथ पे हाथ धरे क्यों बैठी रही? आप विश्वगुरु कहते हैं. कतर में 8 नेवी ऑफिसर 1 साल से जेल में हैं. आप नहीं ला सके उनको. और किस तरह की ये भारत सरकार है कि अपने 8 सेवानिवृत्त उच्च अधिकारियों को इस तरह मौत की सजा सुनाने दे. 8 नौसैनिकों को कतर में फांसी की सजा सुना दी है, मगर क्या प्रधानमंत्री ने इस बात पर अपना मुंह खोला है? जिनको 2022 के सितंबर से सरकार ने कतर में सड़ने के लिए छोड़ दिया है. सवाल उठ रहे हैं कि क्या भारत सरकार के पास इन सभी को सजाए मौत से बचाने का कोई विकल्प बचा है? इंडिया सेज इट इज डीपली शॉक्ड. हैरान है आप? किस बात पे हैरान है आप? इसलिए कि आपने कुछ नहीं किया? एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर बोलते रहते हैं, मगर शायद उनको थोड़ी अपनी समझ गहरी करनी. अर्थात नरेंद्र मोदींवर किती टीका झाल्या, काही झाल्या, तर ते त्यांच्या कामात कधीच कसूर करत नाही किंवा अशा प्रकारच्या टीकांवर उत्तर न देता किंवा कुठेही विचलित न होता आपलं काम निरंतर करत असतात. आता परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत नरेंद्र मोदी काही कधी ट्विटरवर लिहिणार नाही किंवा आपल्या कुठल्या रॅलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी थोडंच सांगणार आहे. जे काही करायचे त्याची डिप्लोमॅसी असते, गोपनीय विषय असतो. आणि आपल्या देशामध्ये कोणी हेरगिरी केली तर आपल्याला पण ते आवडणार नाही. हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहेत. पण नरेंद्र मोदींचे आणि कतारच्या राष्ट्रपतींचे अतिशय मधुर संबंध असल्यामुळंच ही गोष्ट शक्य झाली. अक्षरशः पाकिस्तानचे नागरिक सुद्धा मान्य करतात की कतारमधून भारतीय माजी नौसैनिकांची सुटका नरेंद्र मोदींनी केली. हा एक भगीरथ प्रयत्नच आहे आणि यामध्ये नरेंद्र मोदींना जे काही यश आले हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने काय टीका केली किंवा विरोधी पक्ष काय बोंबलतोय किंवा जे काही लिबरांडू पत्रकार त्यांना फक्त नरेंद्र मोदींना एक बदनाम करायचं असतं. आणि जेव्हा या लोकांची सुटका झाली त्यावेळेस मात्र सरकारचं किंवा परराष्ट्र खात्याचं किंवा विशेषतः नरेंद्र मोदींचं कौतुक सुद्धा या लोकांकडून केलं गेलं नाही. पण त्यांची तशी आवश्यकता नाही. देशातली जनता नरेंद्र मोदींचं कौतुक नेहमी करत असते. अशा लिबरांडू आणि पुरोगामी पत्रकारांचा एक एजेंडा असतो. यांना फक्त नरेंद्र मोदींची बदनामी आणि नरेंद्र मोदींना कुठंतरी अपमानित करायसाठी हे या अशा प्रकारचा एजेंडा आणि अशा प्रकारच्या बातम्या पेरत असतात.
आणि त्यामध्ये काँग्रेसी पण आणि मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी असतात. खरं तर सुब्रमण्यम स्वामींनी तर शाहरुख खानची थ्योरी सांगितली होती की या सुटकेमध्ये नरेंद्र मोदींचा काही संबंध नाही आणि शाहरुख खानने कतारच्या राष्ट्रपतींना सांगितलं म्हणून त्यांची सुटका झाली. अशा बकवास बातम्या सुद्धा काँग्रेस स्वामींचं ऐकून काहीतरी बोगस बागस विधानं करत असतात. परराष्ट्र धोरणामध्ये शाहरुखचा काय संबंध? नॅशनल हेराल्डचं जे प्रकरण आहे हे प्रकरण सुब्रमण्यम स्वामींनी काढलेलं आणि त्यामुळं आज सोनिया गांधी झालं किंवा राहुल गांधी हे जामिनावर बाहेर आहेत आणि ही गोष्ट सुद्धा त्यांना माहिती की आपल्याला सगळं काही अटकवले सुब्रमण्यम स्वामींवर आणि सुब्रमण्यम स्वामी आज शाहरुख खानची स्टोरी सांगतात आणि ती स्टोरी काँग्रेस पुढं रेटते. त्याच्यामुळं काँग्रेसची तर अक्षरशः कीव येते. काँग्रेसच्या दृष्टीने नरेंद्र मोदींना परराष्ट्र धोरण माहीत नाही किंवा नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान नव्हते त्यावेळेस काँग्रेसची एकमेव टीका होती की हा माणूस गुजरातचा मुख्यमंत्री राहिलाय तर याला विदेश नीती काय माहिती, परराष्ट्र धोरण काय माहिती, डिप्लोमॅसी काय माहिती, हा देशाचं काय करील काय नाही, अशा प्रकारचा न्यूनगंड एक पसरवण्यात आला, गैरसमज पसरवण्यात आला. पण नरेंद्र मोदींनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये नरेंद्र मोदींनी नेहमी परराष्ट्र धोरणामध्ये आपली छाप सोडली. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या आणि ह्या मंत्रिमंडळामध्ये एस जयशंकर हे परराष्ट्र सचिव होते. त्यांनाच नरेंद्र मोदींनी राज्यसभेची खासदारकी देऊन परराष्ट्र मंत्री केलं. अतिशय ब्रिलियंट माणूस आज देशाला परराष्ट्र मंत्री म्हणून मिळालाय आणि त्यांचा नक्की पुरेपूर फायदा नरेंद्र मोदी देशासाठी करून घेतात आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या न्यूज आणि अशा प्रकारच्या बातम्या हे एजेंडाधारी पत्रकार नेहमी देशामध्ये पसरवत असतात. त्याचा काही फायदा होत नाही. नरेंद्र मोदींनी एक शपथच घेतली की आपल्या देशातला कुठलाही नागरिक कोणत्याही देशामध्ये जर अडकला असेल आणि तो संकटात असेल तर त्याची पूर्णपणे मदत करण्याची जबाबदारी ही देशाच्या पंतप्रधानांची, सरकारची असेल. त्यामुळं आज भारताच्या पासपोर्टला सुद्धा परदेशांमध्ये अतिशय मोठी किंमत आहे हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले. त्यामुळं या 8-9 सैनिकांची जी सुटका भारत सरकारने विशेष प्रयत्न करून जी केली त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि आपल्याला अभिमान वाटेल अशीच ही कामगिरी आहे. त्यामुळं देशासाठी आणि आपल्या नागरिकांसाठी अतिशय मोठा हा विजय आहे आणि या लोकांचा जीव वाचला त्या परिवारासाठी फार मोठा हा एक विजय, फार मोठी बाब आहे. ज्या लोकांनी 17-18 महिने काळ कोठडीमध्ये काही दिवस घालवले, अक्षरशः त्यांच्या समोर मृत्यू दिसत होता, त्यांच्यासाठी, त्यांच्या लेकराबाळांसाठी अतिशय मोठी बाब आहे. हीच आपल्याला यातून स्पष्ट करायची होती. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.